नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान बीडच्या गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार यांच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। पंडित पवार यांच्या कुटुंबातील दोन्ही सदस्य आपापसात भिडले आणि मोठा राडा भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर पाहायला मिळाला। दगडफेकीमध्ये काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले। घटनास्थळावरून आढावा घेतला विकास मानेनं। नगरपालिका निवडणुकी दरम्यान बीडच्या गेवराईमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळाला। भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना जो आहे तो संपूर्ण नगरपालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता आणि याच निवडणुकीनिमित्त या ठिकाणी पंडित विरुद्ध पवार असा संघर्ष जो आहे तो देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच ठिकाणी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळाला। पवार आणि पंडित या कुटुंबातील दोन्ही सदस्य जे आहे ते याच ठिकाणी आपापसात समोरासमोर भिडले होते आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठा राडा जो आहे तो पाहायला मिळाला होता। दरम्यान या संपूर्ण ठिकाणाचा आढावा जो आहे तो स्वतः पोलीस अधीक्षकांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर सध्या गेवराईमध्ये भाजपाचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर देखील मोठा पोलिसांचा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण जे आहे ते देखील पाहायला मिळते। पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी आढावा घेतल्याच्या नंतर नागरिकांना शांततेचं आवाहन जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर सध्या पंडित कुटुंबाच्या माध्यमातून पवार कुटुंबांना देखील लक्ष करण्यात आलेलं आहे। मागील काही दिवसांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना दाब दडपशाही करत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी स्वतः आमदार विजयसिंह पंडित यांनी केला। मात्र या घटनेनंतर सध्या भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष जो आहे तो गेवराईमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।